हे आहे जगातील 6 सर्वात धोकादायक रेल्वे ट्रॅक। कमकुवत मनाच्या प्रवाशांनी या मार्गावरून प्रवास करणे टाळावे। तुम्ही कधी अशा रेल्वे ट्रॅकवरून गेला आहात का जिथे ट्रेन पर्वत, घनदाट जंगले किंवा समुद्रामधून जाते, किंवा ट्रेन समुद्रातून जाते का जिथे लाटा ट्रेनला जाण्यासाठी अडथळे निर्माण करतात? तर चला तर मित्रांनो, सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। जगातील अशा रेल्वे ट्रॅक बद्दल जाणून घ्या जिथे तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो। बहुतेक लोकांना बस, कार, विमानापेक्षा ट्रेनचा प्रवास करणे जास्त आवडते। गंतव्यस्थानानंतर पोहोचण्यासाठी ट्रेन हे सर्वात स्वस्त वाहतुकीचे साधन आहे। ट्रेनने प्रवास करताना तुम्हाला घनदाट जंगले, गवताळ प्रदेश, नद्या, पर्वत इत्यादी अनेक दृश्य पाहता येतात। परंतु जगात असे काही रेल्वे ट्रॅक आहेत जे नैसर्गिक सौंदर्यासोबतच धोके आणि साहसांनी भरलेले आहेत। ही कमकुवत मनाच्या व्यक्तींनी या मार्गावर प्रवास करणे टाळावे। चला तुम्हाला त्या धोकादायक ट्रॅक बद्दल सांगूया। चेन्नई ते रामेश्वरम मार्ग, हिंदीमध्ये चेन्नई ते रामेश्वरम मार्ग। चेन्नई आणि रामेश्वरला जोडणारा चेन्नई ते रामेश्वरम मार्ग हा जगातील सर्वात धोकादायक आणि साहसी रेल्वे ट्रॅक पैकी एक आहे। पवन ब्रिज नावाच्या या मार्गाचा ट्रॅक हिंदी महासागरावर बांधला गेला आहे, जो 2.3 किमी लांबीचा आहे। हा पूल 1914 मध्ये बांधण्यात आला होता, जेव्हा समुद्राची पातळी वाढते आणि लाटा रेल्वे प्रवासात अडथळे निर्माण करतात, तेव्हा हा पूल सर्वात धोकादायक बनतो। साल्टा पोल्वेरियो ट्रॅक, अर्जेंटिना। साल्टा पोल्वेरियो ट्रॅक अर्जेंटिनामध्ये साल्टा ते चिलीच्या पोल्वेरियोला जोडणारा हा 217 किमी लांबीचा रेल्वे मार्ग अर्जेंटिना शहरात आहे। हा धोकादायक आणि रोमांचक ट्रॅक जवळपास 27 वर्षाच्या बांधकामानंतर 1948 मध्ये उघडण्यात आला। तुम्हाला हा रेल्वे ट्रॅक 4200 फूट उंचीवर आहे। या मार्गावर ट्रेन 29 पूल आणि 21 बोगदे ओलांडते, ज्यामुळे हा ट्रॅक साहस आणि धोक्याने भरलेला आहे बनतो। त्यानंतर डेल्व्हिस नोच इक्वेडोरचा राग, ज्याला नेरे इल डेल डायब्लो म्हणूनही ओळखले जाते, हा राग समुद्र सपाटीपासून 9000 फूट उंचीवर आहे आणि जगातील सर्वात भयानक रेल्वे प्रवासांपैकी एक आहे। बांधकाम 1872 मध्ये सुरू झाले आणि 1905 मध्ये पूर्ण झाले। पर्वतांमुळे निर्माण झालेल्या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने एक झिंगझॅंग रेल्वे बांधली, जी 12 किमीपेक्षा कमी अंतरावर 500 मीटरपेक्षा जास्त चलते। हा ट्रॅक दक्षिण अमेरिकेतील अभियांत्रिकीच्या सर्वात प्रभावी आणि धोकादायक पराक्रमांपैकी एक आहे। असो मियामी मार्ग, जपान। मिनामी असो मार्ग हा जपानमधील सर्वात आव्हानात्मक रेल्वे ट्रॅक पैकी एक आहे, जो माउंट असोच्या आजूबाजूच्या परिसरातून जातो। 2016 मध्ये कुमामोटो येथे झालेल्या भूकंपात ट्रॅकचा एक भाग खराब झाला होता आणि तेव्हापासून हा मार्गाचा वापर खूपच कमी झाला आहे। जवळील ज्वालामुखीच्या हालचालींमुळे हा रेल्वे ट्रॅक विशेष धोकादायक बनला आहे। या ज्वालामुखीमुळे आजूबाजूची घनदाट जंगले जळून खाक झाली आहेत। व्हाईट पास आणि युकेन रूट। व्हाईट पास आणि युकेन रूट अलास्काला युकोन बंदरातील व्हाईट हॉर्सची जोडतो। या साहसी ट्रॅकचा अनुभव घेण्यासाठी लोकांना या मार्गावर ट्रेनने प्रवास करणे आवडते। अस्काराच्या रेल्वे मार्गावर तुम्हाला सुंदर दृश्ये पाहायला येतात, परंतु त्याच्या 3000 फूट चढाईसाठी ते धोकादायक मानले जाते। असे मानले जाते की हा ट्रॅक बनवण्यासाठी प्रथम पर्वत फोडण्यात आले आणि तोडण्यात आले आणि ट्रॅक बांधण्यात आला। केप टाउन, दक्षिण आफ्रिका। दक्षिण आफ्रिकेतील केप टाउन हे त्याच्या धोकादायक मार्गामुळे नव्हे तर चोरी आणि हल्ल्याच्या घटनांमुळे चर्चेत आहे। केप टाउनच्या रेल्वे मार्गावर अनेकदा चोरी आणि हल्ल्याचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रेल्वेचे कामकाज सुरळीत चालण्यास मोठा अडथळा येतो। या सर्वांमुळे दररोज 10 पैकी किमान एक ट्रेन रद्द करावी लागते, जी खरोखरच एक गंभीर बाब आहे। तर तुम्हाला ही छोटीशी माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। आणि तुम्हाला रेल्वे प्रवास आवडतो का हे पण सांगा। धन्यवाद, भेटू पुढच्या